नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. बेसिक स्पॉन्ज केक आज आपण बघणार आहोत. म्हणजे केकचा मेन बेस. हा बेस असाही खाऊ शकतो किंवा त्याच्यात ड्रायफ्रूट्स आणि वेगवेगळे फ्रूट्स घालूनसुद्धा आपण हा बनवू शकतो. तर आमच्याकडे नेहमी हा पहिल्यापासून घरच्या लोण्यामध्ये बनवतात. त्याची सोपी रेसिपी मी आज तुमच्यासाठी शेअर करणार आहे. तर सुरुवात करूया. इथे आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे. अगदी घरातल्या कमीत कमी साहित्यामध्ये हा केक तयार होतो. चला तर मग आपण तयारीला लागू. साहित्य आपण बघितलेलंच आहे. इथे मी 4 अंडी, लोणी, साखर, मैदा, व्हॅनिला इसेन्स, मीठ आणि बेकिंग पावडर घेतलेली आहे. अंडी मी फोडून घेतलेली आहेत. ते इथे आपण हे लोणी घेतलेलं आहे. माप तुम्हाला तिथे दिलेलंच आहे स्क्रीनवरती. लोणी घेतलेलं आहे कारण हे घरातलं लोणी आहे. तुम्ही बटरसुद्धा घेऊ शकता. तर 160 ग्रॅम हे लोणी मी घेतलेलं आहे आणि लोण्यामध्ये थोडंसं दुधाचं प्रमाण पण आलेलं आहे कारण हे घरी काढल्यामुळे त्याच्यात थोडंसं पाण्याचं प्रमाण येतंच. ते आपण काढून टाकायचं आहे आणि आता हे लोणी आपण या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. 5 मिनटं आपल्याला लोणी हे फेटून घ्यायचं आहे. नंतर पिठी साखर घालून अगदी थोडा थोडा वेळ हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. हे जे सगळे पदार्थ आहेत ना, ते हळूहळू घालून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. घाई करायची नाही. आणि सगळं अंडी वगैरे आपल्याला हे रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे. फ्रीजमधलं डायरेक्ट कुठे वापरू नये. तर आता मी याच्यात ही पिठी साखर केलेली आहे ना, ती घालून घेते आहे. पिठी साखर मी ते 230 ग्रॅम घेतलेली आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता, पण एवढं माप हे व्यवस्थित ह्या केकसाठी गोड बरोबर आहे. तर आता हे पुन्हा 5 ते 7 मिनटं आपण हळूहळू चमच्याने ही साखर घालून लोणी आणि साखर फेटून घ्यायचं आहे. तर ह्या केकच्या बेसमध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा टुटी फ्रुटी टाकू शकता, पण मी हा प्लेन केकचा बेस दाखवत आहे. सर्व काही आपल्याला हे एका दिशेनेच फेटून घ्यायचं आहे. हा केक हाताने सुद्धा आपण फेटून बनवू शकतो. त्याची रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे. आता आपल्या लोणी आणि साखर फेटून झालेली आहे. आता आपण अंड्यातला पिवळा बलक हा घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा फेटून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पांढरं अंड्याचं घालून घ्यायचं आहे. पण व्यवस्थित असं फेटून घेतल्यावर आता हे हळूहळू अंड्याचं पांढरं आपण घालून घेऊया. हे तुम्ही वेगळं फेटूनसुद्धा घालू शकता, पण आपले हँड ब्लेंडरमुळे चांगल्या प्रकारे हे मिक्स होतं, त्यामुळे काहीच गरज नाही. व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला पुढचं साहित्य घालायचं आहे. आता मी इथे एका चमच्याच्या साहाय्याने हे सगळं एकत्र करून घेणार आहे, कारण बाजूला सगळं असं उडलं जातं. मग आपल्याला ते व्यवस्थित करून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिश्रण आपलं सगळं तयार झालेलं आहे. याच्यात थोडंसं अगदी पाव चमचा मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि जरा बाजूला ठेवायचं आहे. आता आपण मैदा चाळलेलाच आहे, तो आता घेऊया. इथे 200 ग्रॅम मैद्यामध्ये आपण अगदी अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकणार आहोत. बेकिंग सोडा आपल्याला केकमध्ये वापरायचा नाही आहे, कारण खुसखुशीत होण्यासाठी बेकिंग सोडा वापरतात आणि बेकिंग पावडरनी पदार्थ चांगला फुगला जातो आणि हलका होतो. त्याच्यासाठी आपण बेकिंग पावडर वापरली. टिनला मी ते थोडंसं तूप लावून त्याला मैद्याचं कोटिंग करून घेणार आहे. आधी हा केक टिन आपण तयार करून ठेवायचा, मग केक त्याच्यात घालून बेक करायचा. तर थोडं मैदा घालून त्याला असं कोटिंग करून घ्यायचं. तुम्ही याच्यात बटर पेपर पण वापरू शकता. आपला टिन तयार झालेला आहे, आपण बाजूला ठेवूया. आता आपण हळूहळू मैदा घालून हातानेच मिक्स करून घेऊया. आता ब्लेंडर वापरायचं नाही, फक्त असा त्याच्यात फोल्ड करून हा मैदा आपण मिक्स करून घ्यायचा आहे. जास्त पण ढवळायचं नाही. तुम्ही बघू शकता याच पद्धतीने आपल्याला केकचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यात इसेन्स घालणार आहोत. इसेन्ससाठी इथे मी व्हॅनिला इसेन्स वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही फ्लेवर वापरू शकता. इसेन्स जास्त वापरू नका, केकला कडवटपणा येतो. म्हणून मी फक्त इथे अर्धा चमचा असा
इसेन्स स्प्रिंकल करणार आहे. इथे तुम्ही वेलची पावडरसुद्धा वापरू शकता. केकला खूप छान स्वाद येतो. तर आता इसेन्स घालून आपण चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि आपलं केकचं मिश्रण आता तयार आहे. तुम्ही बघू शकता जास्त पातळसुद्धा हे बॅटर झालं नाही पाहिजे, कारण पातळ झालं का केक पूर्ण असा कापताना वगैरे तुटू शकतो. याच कन्सिस्टन्सीमध्ये केकचं बॅटर झालं पाहिजे, कारण ते गरम झाल्यावर पुन्हा पातळ होतं. तर अशा पद्धतीने सगळीकडे इक्वली स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मध्ये थोडा आपल्याला असा खड्डा करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपला केक असा वरती फुगून येऊ नये. तुम्ही नंतर केक बेक झाल्यावर तुम्ही बघू शकता. आता थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि ओव्हनला बेक करायचं आहे. ते इथे मी ओव्हन 7 ते 8 मिनटं 180 डिग्रीला फ्री हीट करून घेतला आहे आणि त्याच्यात मी आता हा 40 मिनटं बेक करणार आहे 180 डिग्रीलाच. तर व्यवस्थित असा बेक होतो. तर तुम्ही याच्यात तुमच्या ज्या ओव्हन असतील त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि बिना ओव्हनचा सुद्धा मी केक लवकरात तुम्हाला शेअर करणार आहे रेसिपी. 40 मिनटं झालेली आहेत. आपला केक चांगला बेक झालेला आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी सुरी बाहेर येते आणि एकदम इक्वली असा तो व्यवस्थित आलेला केकला कुठेही वरती असा फुगरेपणा आलेला नाही आहे आणि छानपैकी आपला केक तयार झालेला आहे. आता केक आपण वरूनच असं झाकण लावून थंड होऊ द्यायचं आहे आणि मग आपण बघायचं आहे. आता आपला केक छानपैकी थंड झालेला आहे. आपण आता त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊ, पण त्याच्या आधीच त्या कडा मोकळ्या झालेल्या आहेत. व्यवस्थित असा तो बाहेर येऊ शकतो. तर आता एक डिश घेऊन आपण त्याला डिशमध्ये उलटा करून घेऊया. बघू शकता अगदी सहज आपला केक बाहेर निघालेला आहे. तुम्ही ह्याच्यापेक्षा आणखीन बेक करू शकता, पण एवढा हा कलर आला की केक आपला व्यवस्थित असा शिजला जातो. मऊ सूत बघा किती छान स्पॉन्जी केक झालेला तयार आपला. आणि हो, बाजारातून आपण कितीही महागाचा केक आणला तरी तो आपल्याला फ्रेश मिळत नाही. ते सगळे केक फ्री मिक्सपासून बनवलेले असतात आणि त्याचं आयसिंगसाठी वापरलेले जे फूड कलर असतात ते सुद्धा आपल्या शरीराला खूप घातक असतात. त्यामुळे तुम्ही असा हा केक सोप्या पद्धतीने नक्की ट्राय करा. बघू शकता केक किती व्यवस्थित असा कट झालेला आहे आणि अतिशय त्याचा सुंदर असा वास येतो आहे. तुम्ही याच्यात लेमनची साल पण घालू शकता, म्हणजे लिंबाची सालसुद्धा घालू शकता, पण हा लोण्याचा असल्यामुळे त्याला अतिशय सुंदर असा स्वाद आलेला आहे. बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे तो आणि चवीला पण खूप छान झाला आहे. तर घरच्या घरी आपल्या ह्या कमी साहित्यात हा केक एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. चहा कॉफीबरोबर अतिशय सुंदर अशी टेस्ट लागते. लहानपणी मावशीनी बनवलेला आणि मोठे झाल्यावर ताईनी बनवलेल्या केकची चव कधीच विसरता येणार नाही. गावामध्ये कोणाकडे बड्डे असला का आम्ही हे केक त्यांना बनवून द्यायचो आणि आमचा पॉकेट मनी मिळवायचो. माझी ताई अजूनही या पद्धतीने सगळ्यांना केक बनवून द्यायची. तिच्या हातचा केक म्हणजे आजपर्यंत मी कोणाच्याच हातचा केक खाल्ला नाही अशी त्याची चव होती. माझी मावशीसुद्धा याच पद्धतीने केक बनवायची. ती तर मातीच्या भांड्यामध्ये केक बनवून आम्हाला द्यायची. अतिशय सुंदर अशी रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.